हॅलो मुलांनो, आजी आणि नातवंड या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आहे आंतरराष्ट्रीय योग दिन। 21 जूनला आपण हा साजरा करतो। खरं तर 2014 साली संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारल्यामुळे 21 जून रोजी हा जगभर साजरा केला जातो। या दिवसाचं महत्त्व लोकांना समजावून सांगण्यासाठी आणि लोकांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा योग दिन साजरा केला जातो। भारताने संपूर्ण जगाला योगाची ओळख करून दिली आणि योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांनी नेऊन ठेवलं। तर ही 21 जून हीच तारीख का असते? तर एक म्हणजे 21 जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस। आपला भारत हा उत्तर गोलार्धात येतो आणि या दिवशी 21 जूनच्या दिवशी सूर्योदय लवकर होतो आणि सूर्यास्त उशिरा होतो, म्हणून याच दिवशी आपण हा योग दिन साजरा करतो। तर आता आपल्याकडे बरीच वर्ष योग शिक्षक म्हणून नोकरी करत असलेल्या एका प्रख्यात शाळेमध्ये योग शिक्षक म्हणून नोकरी करत असलेल्या भारती कदम या आलेल्या आहेत आणि त्या आपल्याला योगाबद्दल माहिती देणार आहेत। तुमचं स्वागत असो। तर तुम्हाला तुमचं आमच्या या आजी या नातवंड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत असो। थँक्यू, धन्यवाद। नमस्कार मॅडम। भारती मॅडम या ठाण्यातल्या न्यू होरायझन या शाळेतील प्रख्यात शाळा आहे बरं का ही। या शाळेमध्ये त्या योग शिक्षिका म्हणून बरीच वर्ष कार्यरत आहेत। तर मॅडम, तुम्ही मला तुमच्याबद्दल थोडीफार माहिती द्याल का? प्रथम मी तुमचे मनापासून आभार मानते। मला यामध्ये तुम्ही मुलाखतीसाठी बोलवलं त्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानते। ॲक्च्युली मला योगा याविषयी लहानपणापासून असं योग म्हणून माहीत नव्हता, परंतु ज्यावेळेस मी 12वी नंतर जेव्हा आसनं पाहिली तेव्हा मला हे समजायला लागलं की मी जे करते तो योग आहे। आणि त्याच्यानंतर मग मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी ॲक्च्युली याच्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष दिलं। पण त्या अगोदरमध्ये मी असं कराटे, व्हॉलीबॉल असे बाकीचे गेम खेळले, परंतु योगामध्ये मला जास्त अनुभव चांगला यायला लागला। बऱ्याचशा गोष्टी मी योगामध्ये शिकून गेले। योगाचा अभ्यास म्हणजे काय हे मला ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन नंतर जो YCM योग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यामध्ये मी एक्झामला बसले तेव्हा मला तिथे जास्तीत जास्त नॉलेज मिळालं आणि तिथून पुढे मी माझी योगाची प्रगती केली। मला वाटतं मुलांसाठी योगा महत्त्वाचा आहे, तर त्याचं तुम्ही जरा आम्हाला सविस्तर माहिती द्याल का? हो जरूर। मुलांसाठी तर अत्यंत उपयुक्त योगा आहे, कारण मुलांमध्ये आजच्या जे धकाधकीच्या काळामध्ये मुलांचे पॅरेंट्स जे कार्यरत असतात त्यांच्या ड्युटीमध्ये असतात, तर त्यांना यामध्ये मेडिटेशन पार्ट, शारीरिक हालचाली या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत। तर त्यांना जो आमच्या स्कूलमध्ये किंवा इतर स्कूलमध्ये हा जो गायडन्स दिला जातो, हे शिक्षण दिलं जातं, तर याचा मुलांना खूपच फायदा होतो। हा माझा अगदी जवळचा अनुभव मी सांगते। तर यामध्ये मुलं खूप काही कॉन्सन्ट्रेशन खूप छान करतात आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकतात आणि मार्क्स वगैरे चांगले मिळवतात। त्यांच्या आजारापासून पण ते पूर्णपणे म्हणजे बरे होतात आजारात। तुम्ही एवढी वर्ष या क्षेत्रामध्ये, योगा क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तर तुमचे मुलांविषयी काय अनुभव आहे? मुलांविषयी माझे तर खूपच छान अनुभव आहे। मुलं अत्यंत छान योगा करतात। काही मुलं आहेत की ती योगामध्ये इंटरेस्ट नाहीत दाखवत, कंटाळा करतात, पण त्याच्यामध्ये त्यांना आवड निर्माण करण्यासाठी काही आम्ही असे एक्सरसाइज, थोडे लाईट एक्सरसाइज घेतो की त्यामुळे ते मेडिटेशन पार्ट घेतो आणि त्यामुळे ते फ्रेश होतात। दुसऱ्याचा शेजारचा मुलगा जर चांगलं करत असेल तर त्याचं बघून ते दुसरा पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो। तर
मेडिटेशन पार्ट हा मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे की जो ते मी ज्यावेळेस त्यांना इन्स्ट्रक्शन देत असते त्यावेळेस ते शांतपणे ऐकतात, पण ते फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन दिल्या त्याप्रमाणे ते त्यात इन्व्हॉल्व होतात आणि मेडिटेशन पार्ट त्यांचा अतिशय सुंदर होतो आणि ते शांत झालेले त्यांच्या चेहऱ्यावरचं मला ते भाव मला समजून जातात आणि यामध्ये मी खूप खुश होते आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्यांना जो रिलॅक्सेशन मिळतं ते पर्सनली येऊन मला भेटतात, त्यांचे अनुभव शेअर करतात, मग त्याच्यावरती डाऊट येतात काही वेळा, मग ते पण क्लिअर करते. हो, आणि त्यामुळे मग त्यांना अभ्यास करायला म्हणजे उपयोग होतो त्याचा. त्यांचं मन शांत होतं, मन शांत झालं की शरीर पण शांत आणि त्यामुळे मग ते अभ्यास चांगला करतात. बरोबर. अगदी. मॅडम, तुम्ही आता मेडिटेशन सांगितलं बरोबर, पण मग आता आसनं पण त्यामध्ये असतात. बरोबर आहे ना, प्राणायाम असतं, तर मग हे जरा आम्हाला सांगाल का? आसनं आणि मेडिटेशन पार्ट हा वेगळा भाग येतो. तर प्राणायामातून मेडिटेशन पार्ट जातो. आसन हे आपल्याला बॉडीला इफेक्ट करतो आणि प्राणायाम मेडिटेशन पार्ट जो आहे तो इंटरनल ऑर्गन्स याच्यामध्ये इफेक्ट करतो. तर हा इफेक्ट मुलांमध्ये जेव्हा प्रॉपर मुलं करतात त्यावेळेस खूप छान इफेक्ट आपल्याला दिसून येतो. जेव्हा मी आसनं घेते, सपोज आम्ही सूर्यनमस्कार आहे, तर सूर्यनमस्कार मधल्या 12 पोजेस आहेत त्या प्रॉपर कशा करायच्या हे जर आपण त्यांना नॉलेज दिलं तर त्यावेळेस त्यांचे इफेक्ट मला अतिशय छान दिसून येतात. आणि प्राणायामामध्ये इंटरनल पार्ट, सपोज अभी की मी मेडिटेशन पार्ट हा घेते की प्राणायामामध्ये भस्त्रिका प्राणायाम आहे, कपालभाती प्राणायाम आहे, अनुलोम विलोम आहे. तर या ज्या गोष्टी घेत असताना त्यांची इन्व्हॉल्वमेंट इतकी सुंदर होते की एक तुम्हाला उदाहरणच सांगते की मी त्यांना जस्ट सांगते की शांततेने जस्ट तुम्ही रिलॅक्स पोझिशनमध्ये बसा आणि जस्ट मी ऑर्डर देते की इनहेल डीपली, एक्झेल कम्प्लिटली. ज्याप्रमाणे मी इनहेल सांगेल त्याप्रमाणे ते इनहेल करतात, एक्झेल सांगितलं की एक्झेल करतात आणि यामध्ये त्यांना जो इनहेल एक्झेल ते करत करत त्यांच्यामध्ये ते कधी इन्व्हॉल्व होतात त्यांना समजत नाही आणि ते मेडिटेशन खूप सुंदर त्यांना मिळतं. आणि श्वासाचा जो इफेक्ट आहे इंटरनल पार्टमध्ये की जसं की लॉंग ब्रीथ केला की तो लंग्समध्ये त्यांना इफेक्ट होतो आणि ब्लड सर्क्युलेशन छान होतं, त्यामुळं मुलं आपोआप फ्रेश होतात आणि पॉझिटिव्हिटी त्यांच्याकडे येते आणि ही पॉझिटिव्हिटी त्यांना खूपच अभ्यासामध्ये उपयोगी पडते. बरोबर. म्हणजे श्वसनाच्या काही तक्रारी असतील तर त्या हळूहळू दूर होतात. बरोबर. आपलं फुफ्फुस अगदी मजबूत होतं आणि त्यामुळे मुलं मग स्ट्रॉंग बनतात आणि त्यांचा जो पॉझिटिव्हनेस म्हणजे त्यांची इम्युनिटी वाढते. बरोबर. आणि इम्युनिटी वाढलेली की त्या डेफिनेटली ते कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांच्या अभ्यासामध्ये असो, बाहेर कोणत्याही गोष्टीचा स्ट्रगल करायचा असो तर त्यामध्ये ते सहजपणे ते फेस करू शकतात. मॅडम, तुम्ही आता सांगितलं की मुलांसाठी अतिशय हा योगा उपयुक्त आहे, तसंच पालकांसाठी पण उपयुक्त असेल ना? हो हो हो, सगळ्याच व्यक्तींसाठी. म्हणजे अगदी फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांपासून ते अगदी 100 वर्षाच्या वयोवृद्ध लोकांसाठी सुद्धा हा योगा आणि प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहे आणि हा सर्वांनी केला पाहिजे. तर पॅरेंट्सनी याबद्दल अलर्ट राहिलं पाहिजे. आता आम्ही जो शिक्षक म्हणून आम्ही जे काय शिकवलंय पण त्यावेळेस आम्ही मुलांना सांगतो की हे तुम्ही घरी जाऊन तुमच्या आईबाबांना करून दाखवा. तर तसा आम्हाला इफेक्ट मिळतो की ते मुलं घरी जाऊन करतात आणि त्यांना दाखवतात. तर पॅरेंट्सचे पण आमच्याकडे असे रिपोर्ट येतात की मॅडम तुम्ही हे खूप छान शिकवलेलं आहे. काही पॅरेंट्स पण एवढे सतर्क आहेत की ते त्यांचे स्वतःचे त्यांचे जे नॉलेज आहे ते त्यांच्याशी एकमेकाशी शेअर करू शकतात, कारण त्यांना टीचरकडून हे नॉलेज मिळालंय तर घरामध्ये पण आहे. तर असे पण पॅरेंट्स आहेत की त्यांना ते नॉलेज जास्त वाढवण्यासाठी ते मुलांना उत्स्फूर्त करतात. बरोबर आहे. म्हणजे पालक आणि मुलं एकमेकांशी शेअर केल्यामुळे
त्यांना त्याबद्दल नॉलेज म्हणजे ज्ञान पुष्कळ मिळतं आणि योगमय वातावरण त्यांच्या म्हणजे सगळीकडे जर असं योगमय वातावरण झालं तर आपण निरोगी तर राहूच आणि आपल्यातला ऑरा जो आहे तो सगळीकडे राहील आणि चांगला होईल, देश भारत देश एकदम सुदृढ राहील, निरोगी राहील. बरोबर. आणि खरं तर योगा हा आपल्या भारतातूनच आलेला आहे आणि नंतर मग तो जगभरात झाला. पण आता जी पोझिशन आहे की पॉवर योगा आला, असे पॉवर योगा म्हणून त्याला मॉडिफाईड केलं जातं. परंतु आपला ट्रॅडिशनल योगा आहे तो अत्यंत उपयुक्त आहे आणि छान आहे. तर याच्यातून आपल्याला इफेक्ट खूप सुंदर. मॅडम, दरवर्षी हा योगा दिन साजरा केला जातो, जागतिक योगा दिन, नाही का? मग त्या दरवर्षी एक एक थीम असते. तर मग या वर्षीची थीम आहे ती एक पृथ्वी आणि एक आरोग्यासाठी योग, ही या वर्षाची थीम आहे. तर मग आपण स्वतःसाठी योग तर करतोच, आरोग्य चांगलं राहण्यासाठी, मनशांती मिळण्यासाठी, बरोबर. पण मग ग्रहांशी कसं काय आपण जोडले जातो? पृथ्वीशी. आता आपण पृथ्वीवरती राहतो, पृथ्वी हा ग्रह आहे. मग आपण कसं काय जोडले जातो? पृथ्वीची कशी काळजी घ्यायची? आपण तर आपली घेतो. पृथ्वीची काळजी घेणं म्हणजे आपण ज्यावेळेस पूर्ण हे ऑक्सिजनचं महत्व आपल्याला कळून येतं की इनहेल केलं. आता आपण पाहतो की कोरोनामध्ये ऑक्सिजनला किती महत्व होतं. त्यावेळेस तर मुलांना मी ऑनलाईन जे ट्रेनिंग देत होते त्यावेळेस मुलं खूपच अगदी अलर्ट राहून सगळा प्राणायाम योगा करत होते. म्हणजे ऑक्सिजन आहे हा आपल्याला पृथ्वीवरती हा जो आपल्याला मिळतो तर तो आपण पॉझिटिव्हली आतमध्ये घेतला पाहिजे आणि पूर्ण जगामध्ये याचं महत्व वाढलं पाहिजे. आणि आपण पृथ्वीवरती पुष्कळ झाडे लावू शकतो, नाही का? त्यामुळे ऑक्सिजन आपल्याला तर मुलांना ऑक्सिजनचं पण महत्व कळतं. मग त्यामुळे पृथ्वीचं सौंदर्य वाढेल आणि आपलंही आरोग्य चांगलं राहील, नाही का? ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळेल. त्यासाठी मुलांनी मग झाडं लावायची त्याची आवड होते की आता पण एन्व्हायरमेंटल वीक चालू आहे. तर मग त्याच्यामध्ये ती मुलं वृक्षारोपण हे उपक्रम राबवत असतात. अगदी बरोबर आहे. तर त्यामुळे म्हणजे झाडं लावून तर होतं. शिवाय मला वाटतं नदी नाले पण स्वच्छ ठेवून पाण्याचं पण प्रदूषण पण आपण त्याच वेळी योगा करताना आपण स्वच्छतेचं महत्व पण सांगतो. कारण आपण योगाला बसताना कोणत्या ठिकाणी बसतो, ते वातावरण कसं पाहिजे, हे सगळं बेसिक आम्ही पहिल्यांदाच मुलांना सांगतो. त्यामुळे ती मुलं त्याप्रमाणे स्वच्छतेचं महत्व त्यांना अगोदरच पटून जातं. मॅडम, तुम्ही तुमचा बहुमोल वेळ आम्हाला दिला आणि बरीचशी माहिती आम्हाला योगाबद्दल सांगितली, त्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. तुम्ही मला इथे बोलवलं, मलाही खूप छान वाटलं. तुमचे मी आभार मानते. थँक्यू सो मच.